जालना जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। जालना अकोला महामार्गावर राजूर चौफुली इथे खड्ड्यांमुळे आधीच रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे आणि त्यातच रस्त्यावर आता अक्षरशः तळ साचलाय। परिणामी वाहन चालक कसरत करत मार्ग काढतायत। रस्त्याच्या या दुरावस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंढे यांनी। जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा देखील पाहायला मिळत आहे। जालना अकोला राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी अक्षरशः तळ साचल्याचं पाहायला मिळते। रस्त्यावरती मोठमोठाले खड्डे आहेत, मात्र कालच्या 2 दिवसाच्या पावसामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले आणि खड्डे देखील पाण्याने झाकले गेलेले आहेत। परिणामी वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। जालना शहरालगतच्या राजूर चौफुलीवरती जालना भोकरदन रोडवरची ही अवस्था आहे। खरं तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी मोठमोठाले खड्डे आहेत। मी ही दुर्दशा याच्यासाठी दाखवतो, या ठिकाणी अक्षरशः तळ साचलेला आहे आणि आपण पाहतोय की 4 चाकी वाहन असो किंवा दुचाकी वाहन असो, त्यांना मोठी कसरत करत शहरामध्ये प्रवेश करावा लागतो। शहरातला हे चौफुली प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था आहे। गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। अक्षरशः पिकं सुकू लागलेली होती आणि आता पाऊस पडलेला आहे, तर त्यामुळे रस्त्यांची अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।